नागपूर शहरात लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या प्युमा शोरूम मध्ये अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून मोठी चोरी केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही दिवसात 2 आरोपींना अटक करत गुन्हा उघडकीस आणलाय। नागपुरातील टेलिफोन एक्सचेंज चौकाजवळील प्युमा शोरूमचे शटर तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला। चोरट्यांनी दुकानातून प्युमा कंपनीचे 6 जोडी बूट, 14 जॅकेट व अप्पर, विविध ॲक्सेसरीज आणि सुमारे 7,350 रुपये रोख असा एकूण 88,702 रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय। दुकान व्यवस्थापक प्रवीण पांडे यांना सकाळी ही घटना समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसात तक्रार दाखल केली। या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी तब्बल 150 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज तपासलं। तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी 2 आरोपींचा शोध घेतला। रौनक चौधरी वय वर्ष 20 आणि सुमित मेश्राम वय वर्ष 18 अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। पोलिसांनी आरोपींकडून चोरीतील काही मुद्देमाल जप्त केला आहे। ही संपूर्ण कार्यवाही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लकडगंज पोलिसांनी यशस्वीरित्या पार पाडली। सीए रोडवरती प्युमा ह्या कंपनीचं ऑथराइज शॉप आहे। तिथे 22 फेब्रुवारीला सकाळी त्यांच्या लक्षात आलं की शटर उघडून त्याच्यातून काही वस्तू प्युमा स्टोअरमधल्या चोरीला गेल्या। साधारण 88,000च्या वस्तू चोरीला गेल्या होत्या। त्यामध्ये प्युमाच्या कंपनीचे शूज होते, चप्पल होते, बॅग्स होत्या, काही कपडे होते। अशा प्रकारचा मुद्देमाल चोरीला गेला होता। त्यावेळेला तपास पथकाने प्युमा कंपनीचे सीसीटीव्ही चेक केले असता त्यांचे सीसीटीव्ही बंद दिसून आले। त्यामुळे मग तपास पथकाने कोणती तरी हार न मानता आजूबाजूचे सीसीटीव्ही साधारण 150 सीसीटीव्ही तपासले। 150 सीसीटीव्ही तपासल्यानंतर त्यांना 2-4 ठिकाणी काही क्ल्यू लागला। त्याच्यामध्ये काही आरोपींचे फोटोज दिसून आले। त्याच्यावरून त्यांनी ते आरोपी निष्पन्न करून नंतर त्यांच्या आरोपींची ठाव ठिकाण्याची माहिती घेऊन 2 आरोपी रौनक चौधरी आणि सुमित मेश्राम हे जे जरीपटका हद्दीमध्ये राहणारे दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं। ताब्यात घेऊन त्यांच्याकडून साधारण आपण 45,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे। तो मुद्देमाल जप्त करून त्यांना मान्य न्यायालयामध्ये हजर केलेला आहे। त्यांची कस्टडीमध्ये अजून काही माल रिकवर होतोय का ते प्रयत्न चालू आहेत। सदरची कामगिरी पोलीस हवालदार उमाकांत नागदेवे आणि त्याची टीमने केलेली असून मान्य डीसीपी साहेबांच्या आणि एसीपी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व कामगिरी करण्यात आलेली आहे। सध्या मान्य न्यायालयाने त्यांना 1 दिवसाचा पोलीस कोठडी दिलेली आहे। अजून मुद्देमाल शोध चालू असून त्या दरम्यान जर काही नवीन घडामोडी किंवा नवीन आरोपी निष्पन्न झाल्यास त्याच्यावरही कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे। हे जे पकडलेले आरोपी सुमित मेश्राम, रौनक चौधरी हे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत। यांनी यापूर्वी देखील घरफोडी आणि चोरीच्या गुन्हे केलेले आहेत आणि कारण हेच आहे, माल चोरून तो विकून स्वतःचा फायदा करून घेणं हाच कारण आहे, दुसरं काही कारण नाही त्याच्यामध्ये। तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही विश्लेषणाच्या मदतीने नागपूर पोलिसांनी ही चोरी उघड करत मोठं यश मिळविलं आहे। शहरात वाढत्या घरफोडींच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरूच राहणार आहे।